मी विद्यार्थी तू शिकवणार. ओके. हे बघा बाई, नंतर नाही नका म्हणू. नाही म्हणू नका नंतर. अरे चल ना, शिकवणार ढेकण्या. तू विसरून जा, आज मी खरात बाई, विसरून जा. हे झाडे गौऱ्या गौऱ्या नाही, सर बोल सर. चल जागेवर जाऊन बस. जाडी वनिता खरात. बस खाली. आया व शिक्षक गौरव मोरे फ्रॉम पवन फिल्टर पाडा. टाणा नाणा. काय म्हणताय? चला आजचा सुविचार काय? कुणी दिली फालतूगिरी? गरज ही शोधाची जननी आहे. हट! काय नसतंय गरज वगैरे काय नाही. जननी कुठे आहे? परेलला आहे. ओके. शिक्षक आम्ही काय बोलू शकतो? रसिका ही पहिल्यांदा शिक्षक बनलोय. हा येतं काय? चला वाचा रे. काय लिहिलंय हे? सर चुकलंय, ते सननी झालंय. ते सजनी पाहिजे, सजनी. करेक्ट आहे. चुकीच्या माणसाला सर बनवलं की असंच होणार. आता बघ काय वाटतंय? सजनी. आता वाचा. रसिका ही गौरवची सजनी आहे. रसिका ही गौरवची सजनी आहे. अरे रसिका ही गौरवची सजनी आहे. रसिका ही गौरवची सजनी आहे. अरे दंडरांग दंडरांग दंडरांग. काय चाललं? अरे बोल. ओके. मस्त मस्त. एक साथ नमस्ते. हा नमस्ते नमस्ते. बसा सगळे खाली. बने आज चक्क शाळेत. बाई, यापुढे शाळा, पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, अगदी मंगळागौर काही करा, मी तुमच्या स्किट मध्ये असणार. जास्त शानपणा करतोस तू ना. लाडका असशील ओक सरांचा, माझा नाही. हात पुढे कर. हात. लागलो लय जोरात मारलं. मारू दे आधी, मारू दे. हात पुढे कर. लागलंच नाही. हो मूर्खा. बैठ कर. घरचा अभ्यास केला? ए तू घरचा अभ्यास केलास? वही दाखव, वही दाखव. दाखव. बाई, वही प्रथमेशकडे आहे आणि तो आला नाही आज. हो इकडे इकडे. हात पुढे कर. इकडे 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 पुढे. मार ना पुढे. हात पुढे कर. हात पुढे कर लोक. नालायका. हे बघ, मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. खरं बोलायचं. बिंडोक समजता तुम्ही? खरात बाईला बिंडोक समजता? हो बाई. हा? अहो बाई, तुम्ही आताच तर बोलात मला खोटं बोलायला ओढवे अजिबात उभे आवडत. राहा. ओढवे उभे राहा सगळे. सगळे बने उठ. बने उठ. ओढवा उभा राहा. हा? आणि तो फिल्टरपणा कुठे? टाणा नाणा कुठे तो? ना 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 आला. हा? नाही आला. ನಿನ್ನ ನಿನ್ನ ಕ್ವಿಂಟರ್ ಕೆನಕ ಪಚ್ಚೆ ವನರನ್ನೇ ಒಳ್ಳೆ. मुन्ना झोंड में तो सुअर आता है, शेर अकेला आता है. अरे बाप रे बाप. अरे शाळेत जायचं होतं, चुकून व्यायामशाळेत आलो. कोंबडा. सगळ्यांनी कोंबडा बना. सगळ्यांनी कोंबडा बना. आणि काय रे? काय बाई? माझी मस्करी करतोस? नाही बाई, शपथ. मी पैलवान आहे. मी पैलवान आहे. पैलवान आहे मी. नाही 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 बाई. बने इकडे. बाई, हो. बने उभा राहा. बाई. उभा राहा. बनेला फेकू. थांबा ना. बनेला. अरे ऐका ना, ऐका ना. काय काय? तुमच्या दोघांच्या भांडणात मला का घेताय? का? तुला आमच्या सीट मध्ये काम करायची हौस होती ना. आता कर ना. अरे हाय का कोणी माझ्या पैलवान समोर? बस खाली. तुमच्यामुळे मारलंय. मूर्ख. आणि काय रे? आज शिक्षक दिन आहे. हा. काही शुभेच्छा द्यायची पद्धत? हॅपी शिक्षक दिन. बाई
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. बाई मी तुम्हाला आल्या विश करणार होतो. हॅपी राक्षस दिन. नालाय का? आज राक्षस दिन नाही, शिक्षक दिन आहे. शिक्षक दिन. हा, हा? बस 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 खाली. हा, बसतो. आज शिक्षक दिनाच्या दिवशी तुमची लायकी नसलेली गोष्ट करायची आहे. स्किट करायचंय. आयुष्यभर ना तेच कर. शाळेने काहीतरी फॅड काढले म्हणे शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक व्हायचंय. तर आज कोण शिक्षक होणार? गौऱ्या, तू शिक्षक हो. चल ये. बाई लय भारी शिकवतो. बाई जा जा उठ लवकर. शिक्षक बाई नको ना. काय? मी पाहिजे तर ना रोज आपले अंगठे पकडतो पण नका ना मला नाही, शिक्षक. तू अंगठे पकडून रोजच उभा असतो. आज शिक्षक. बाई, नको ही ना, पट्टी बाई. घे. पट्टी तुझ्या हातात. ए. मी विद्यार्थी आहे, तू शिकवणार. ओके? हे बघा बाई नंतर नाही नका म्हणू हा. नाही म्हणू नका नंतर. अरे चल ना, शिकवणार ठेकण्या. तू विसरून जा आज मी खरात बाई. विसरून जा. हे झाडे गौऱ्या गौऱ्या नाही सर बोल सर. काल जागेवर जाऊन बस. जाडी वनिता खरात. बस खाली. आया व शिक्षक गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. टाणाना नाणाना. काय म्हणताय? चला आजचा सुविचार काय? कुठे दिली फालतूगिरी? गरज ही शोधाची जननी आहे. हट! काय नाही असतंय गरज वगैरे काय नाही. जननी कुठे आहे? परेलला आहे. ओके शिक्षक आम्ही काय बोलू शकतो? रसिका ही पहिल्यांदा शिक्षक बनलोय. हा येतं काय? चला वाचा रे. काय लिहिलंय हे? सर चुकलंय ते सननी झालंय. ते सजनी पाहिजे सजनी. करेक्ट आहे. चुकीच्या माणसाला सर बनवलं की असंच होणार. आता बघ काय वाटतंय? सजनी. हा, तर वाचा. रसिका ही गौरवची सजनी आहे. रसिका ही गौरवची सजनी आहे. अरे, रसिका ही गौरवची सजनी आहे. रसिका ही गौरवची सजनी आहे. अरे, दंडरांग दंडरांग दंडरांग. काय चाललंय? अरे बने. ओके. मस्त मस्त कांदा पोळी होती. मला खूप आवडली. चला मुलांनो आता आपण काय शिकूया? मला सांगा काय शिकूया? सरम सरम संस्कृतम शिकवून प्लीजम. संस्कृतम प्लीजम. बने आई शपथ सांगतो काहीतरी चांगलं सांग. संस्कृत एकदम सोपं आहे रे. मला अवघड काय तर सांग. अवघड लाईक पीटी. ओके चला आपण ग्राउंडवर जाऊया. चला ओके चला. सर काय आपली शाळा मुंबईत आहे मग? आणि आपल्या इथल्या मुंबईतल्या शाळेला ग्राउंड फ्लोअर असतो, ग्राउंड नसतो. मग त्याचा इथे काय संबंध? त्याचं काही नाही. मला संधी मिळाली तर मी सामाजिक पंच पण टाकू शकतो हे दाखवलं. बस खाली बस. मला सांग आपण काय शिकायला पाहिजे? सर मराठी शिकवा ना. अगं आपली शाळा मुंबईत आहे कळलं ना. मुंबईत मराठी सोडून बाकी सगळं शिकवतात. माझ्या स्किट मध्ये मी सामाजिक पंच टाकणार हा. लक्षात ठेव. याला काय अर्थ आहे? ढापलाय त्याने. याने नाही आज मी सर आहे. मला सर बोल. गौरव सर. गौरव सर. येस. तर मला सांगा आपण आता काय शिकूया? सर तुम्ही भूगोल शिकवता का? ओके तर मुलांनो भूगोल शिकवणं हा तर माझ्या डाव्या हातात आहे. तर मला सांगू तुम्हाला गुरुत्वाकर्षण वगैरे काय नाही. सगळी फालतूगिरी आहे. पृथ्वी चपटी आहे. अरे ए मूर्ख माणसं. पृथ्वी चपटी नाही रे. पृथ्वी गोल असते. मी शिकवलंय ना. खरात बाईंनी शिकवलंय ना. अरे खरात बाईला काय कळतं पृथ्वी आणि सूर्याच्या मधलं? स्वतःच्या मनाचं शिकवते. अरे स्वतःच्या मनाचं तू शिकवतोयस रे. मी पायथागोरसने आधी सिद्धांत मांडला की पृथ्वी गोल आहे. नंतर अरिस्टॉटलने तो सिद्ध केला ना. अरे पायथागोरस हा काय मोठा शहाणा आहे काय? आणि दुसरा कोण तो? अडीच क्वार्टर. अडीच क्वार्टर नाही रे. अडीच क्वार्टर नाही. मग कोण? आपण पायथागोरस आणि अरिस्टॉटल बद्दल बोलतोय. फिल्टर पाड्यातल्या पक्या आणि मना नावाच्या दोन बेवड्यांबद्दल नाही. ए वनिता खरात गप्पा बस. मुलांनो लिहा पृथ्वी चपटीच आहे. बरोबर. भूगोलाच्या पुस्तकात तसं आकृती आहे सर. पृथ्वी गोलच आहे. का चुकीचं शिकवताय? अरे चित्र कुणी काढेल यार. आता मी चित्र काढतो. हे बघा हे पृथ्वी चित्र मी काढलंय. ही पृथ्वी
पृथ्वी षटकोनी आहे, चौकोनी आहे, त्रिकोणी आहे, कोणाला माहिती आहे का? नाही. जे दिसतं ना ते खरं असतं. लिहा. खरात बाईने सांगितलं की पृथ्वी गोल आहे, मग तिने जाऊन पृथ्वीवर उडी मारली, पृथ्वी चपटी झाली. लिहा असं. गौऱ्या काय बसवताय तुम्ही हे? मी सगळं खरं ते सांगतोय. अशा प्रकारे मुलांनो भूगोल संपला. भूगोल संपला नाही रे, भूगोल संपवलास, भूगोलाचा खून केलास गौऱ्या. म्हणजे जास्त गौऱ्या नाही, सर बोल मला. सर, मी सर आहे तुमचा, कळलं ना? तर मुलांनो आता आपला भूगोल संपलेला आहे. सांगा आता आपण काय शिकायला पाहिजे? सरम सरम संस्कृतम शिकवम प्लीजम सरम. बनेम शांत बसम, नाहीतर कान फटत मारून पटांग पटम पटांग पटम. कळलं ना? एकदम शांत बसायचं. मी तुम्हाला संस्कृत वगैरे काय शिकवणार नाही. आज आपण शिकणार आहोत इतिहास. तर 1832 साली पोर्तुगीज सम्राट गौरव गुप्त मौर्य यांनी फिल्टरपाडा संस्थानाची निर्मिती केली. ते चंद्रगुप्त मौर्य होता आणि तो कलिंगाचा राजा होता. बोलली कलिंगडची राणी. कोणता इतिहास पसरवतोय? हा, आज मी सर आहे. मी माझ्या पद्धतीने इतिहास सांगणार, कारण ज्याचं राज्य असतं तो त्याच्या पद्धतीने इतिहास सांगतो. आज मी सर आहे, मी माझ्या पद्धतीने इतिहास सांगणार. आणि बाई, हा माझा इतिहास आहे. तुम्ही लय कठीण इतिहास शिकवता. ती झेलमची लढाई किती कठीण शिकवता तुम्ही. काय इतिहास कठीण किंवा सोपा नसतो रे. इतिहास खरा किंवा खोटा असतो. हो काय? याला काय अर्थ आहे यार, ही पण सामाजिक टाकायला लागली. तुझं काय आहे? सामाजिक मी टाकतो. सर, हा, आता तुम्ही इतिहास संपवलात, भूगोल संपवलं, आता शास्त्र पण संपवा सर. अरे शास्त्राचं काय, एकदम सोपं आहे ते. आता बघा ना तुम्ही, भौतिक शास्त्र. आता त्याच्या नावातच काय अर्थ नाहीये. म्हणजे असं लिहिलेलंच आहे ना की बहुतेक ते शास्त्र असावं कदाचित. म्हणजे फिक्स नाहीये ना ते. हा, भौतिक शास्त्र म्हणजे नावातच आहे, फिक्स नाहीये कदाचित. दुसरं आहे ते जीवशास्त्र, त्याच्यात तर काय जीवच नाहीये. आणि उरला कुठला? रसायनशास्त्र. आता आपण जेवायला बसलो, आपण काय सुक्का मागवतो आणि आपण वाट बघतो, आता रसा येईन, आता रसा येईन, आता रसा येईन. रस्सा काही येत नाही. म्हणजे त्या शास्त्राला काय अर्थच नाहीये. अशा प्रकारे शास्त्र पण संपलं. अरे ए मूर्ख माणसा, अरे हजारो शास्त्रज्ञांचं अख्खं आयुष्य जे शास्त्र समजून घेण्यात गेलं ना, ते तू 30 सेकंदात संपवलंस. हे असं शिकवलंय का मी तुला? कळलं मी का मारते तुम्हाला? मला हौस नाहीये, पण दरवर्षी एक अख्खी पिढी घडवायची असते रे आम्हाला. एक अख्खी पिढी पृथ्वी गोल आहे म्हणणार की चपटी हे आमच्या हातात असतं. खरात बाई मारते एवढंच दिसतं, पण तुमच्या भल्यासाठीच मारते ना. बाई तुम्ही खूप चांगलं शिकवता हो, पण जरा आम्हाला कमी मारत जा ना. आमच्या पाठीवर आधीच हे दप्तराचं ओझं असतं, ते घेऊन शाळेत येईपर्यंत आम्हाला थकायला होतंय. आल्या तुम्ही आम्हाला अंगठे पकडायला लावता, मग कसं शाळेत यावं असं वाटणार आम्हाला. पण बाई मला आज तुमच्यामुळे एक गोष्ट कळली आहे. तुम्ही मला जेव्हा शिक्षकपणा सांगितलं ना, तर मला असं वाटलं का रे एकदम सोपंच आहे. मग छेडी घ्यायची, ओरडायचं, मारायचं, हे ओणवे बरं असं बोलायचं, असं वाटलं मला. पण जेव्हा मी शिक्षक झालो ना, तेव्हा मला कळलं हे खूप कठीण काम आहे, जबाबदारीचं काम आहे, ज्याचं काम त्यानेच करायला पाहिजे. अरे शिक्षक दिन याचसाठी साजरा केला जातो, विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून. शिक्षकांचा सूड उगवा म्हणून नाही केलं जात. अरे एक अख्खी पिढी सुसंस्कृत करण्याची जबाबदारी शिक्षकावर असते. मग तुम्ही त्याची चेष्टा करा किंवा काही करा, पण माझ्या दृष्टीने आदर्श पेशा कोणता असेल ना, तर तो फक्त शिक्षकाचा आहे. बाई मला माफ करा. मला माहिती आहे मी तुमची जागा घेऊ शकत नाही आणि तुम्ही माझी जागा घेऊ शकत नाही. प्लीज मला माफ करा बाई, मी माझ्या जागेवर बसतो. आणि थँक्यू हा मला चान्स दिल्याबद्दल. हॅपी शिक्षक दिन बाई. ए बने, तू कुठे चालला? याला काय अर्थ आहे यार, सगळे सामाजिक टाकायला लागलात. इथे ना टॅलेंट दाखवण्यासारखं ना, आताच्या सारखे येता तुम्ही. बने टॅलेंट खूप आहे ना, असं जपून वापरलं पाहिजे. ह्यांच्यात राहिलो ना तर वाट लागेल. टॅलेंट